मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली। सरसकट कर्जमुक्तीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा सरकारच्या विरोधामध्ये एल्गार। नको अटी शर्थी, आम्हाला द्या संपूर्ण कर्जमुक्ती, अशी घोषवाक्य। हिंगोलीच्या सेनगावामध्ये सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा निघाला। सरकारची कर्जमाफी फसवी आहे, कर्जमाफी सरकारनं सरसकट द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे। सरसकट कर्जमाफीसाठी बीडमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। ट्रॅक्टर मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला। शिवसेना कार्यालय ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे। नंदुरबारमधल्या सैताना गावामध्ये सातबारा कोरा करण्यासाठी शेतकऱ्यानं विहिरीमध्ये उडी घेऊन आंदोलन केलंय। विहिरीमध्ये उडी घेऊन प्रतिकात्मक आत्महत्या करण्याचा त्यानं प्रयत्न केला। सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या घोषणा। शेतकऱ्यांचा सातबारा सरसकटपणे कोरा करा, या मागणीसाठी नंदुरबार तालुक्यामधल्या सैताने गावातले शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी स्वतःची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली आणि सरकारचा निषेध केला। ट्रॅक्टरवरती प्रतिकात्मक शेतकरी गळफास घेत असल्याचं दाखवण्यात आलंय। मान्सून रखडल्यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा 72% कमी पावसाची नोंद झाली आहे। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यात मान्सूनची प्रगती अपेक्षित आहे। महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये सरासरी 21.3 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांनी तळ गाठलाय। अवघा 10% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। पुढील आठवड्यापासून 20%पर्यंत पाणी कपात करण्याचा पालिकेचा विचार आहे। मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी या 7 धरणांमधून मुंबईला दररोज 4100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा। गुरुवारी ठाण्यामधील काही भागांचा पाणी पुरवठा बंद। मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे इस्टेट या भागातला पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे। पाण्याचा वापर जपून करण्याचं ठाणे महानगरपालिकेचं आवाहन। मान्सून लांबल्यामुळे नाशिककरांवरती पाणी कपातीचं संकट आहे। 10 धरणाच्या प्रकल्पातील पाण्याचा साठा हा 10%पर्यंत कमी झालाय। पुढील आठवड्यामध्ये पाणी कपातीच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातल्या 28 धरणांमध्ये 19% पाणीसाठा उपलब्ध आहे। डोंगरामध्ये असणाऱ्या पाझर तलावामधून टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे। आतापर्यंत 73 गावांमधील 258 वाड्यांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा। शहराच्या पाणी टंचाईवरती भरत गोगावले यांच्याकडून पर्यायी मार्ग। बीडच्या अंबाजोगाईमधील वाण धरणाच्या बाजूला असलेल्या कालव्यामध्ये शेकडो मोटारींनी पाण्याचा अवैध उपसा सुरू आहे। मान्सून लांबणीवरती पडल्यामुळे राखीव ठेवलेल्या पाण्याचा परिसरामधल्या शेतकऱ्यांकडून उपसा केला जातोय। भंडाऱ्याच्या बावनथडी धरणामध्ये केवळ 13% पाणीसाठा। तुमसर आणि मोहाडी तालुक्यामध्ये सिंचनाचा प्रश्न गंभीर बनलाय। धरणाचे सगळे दरवाजे आणि कालवे देखील पूर्णपणे बंद। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या राहुरीमधील मुळा धरणामध्ये 10% पाणीसाठा। एप्रिल महिन्यापर्यंत धरणामध्ये तब्बल 52% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। राखीव पाणीसाठा ठेवण्याच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या सूचना। काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या प्रकरणाचा निकाल लांबणीवर। या प्रकरणाचा निकाल आता 20 जूनला। मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेले पद्मसिंह पाटील रुग्णवाहिकेमधून कोर्टात आले। या प्रकरणामधील मुख्य शूटर पिंटू चौधरीवरती अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत किंवा आरोप होत आहेत। 20 जूनला सगळ्या आरोपींना हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश। संविधानाच्या मार्गाने 20 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहोत। ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे। हत्येमुळे राजकीय विरोधक संपत नसतो, तर नवा विरोधक तयार होत असतो, ओमराजे निंबाळकर यांचं विधान। अजून काही जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी सन्माननीय कोर्टानं या निकालाची तारीख 20 जूनला ठेवलेली आहे, म्हणजे अजून 4 दिवसानं। अपेक्षा इतकीच आहे की आमच्या दोन्ही कुटुंबांनी हे 20 वर्ष 13 दिवस अविरतपणे संघर्ष केलाय आणि सन्माननीय न्यायालयाकडनं न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे। देशात आणि राज्यामध्ये काँग्रेसची तब्येत बिघडली आहे। अमरावतीमध्ये शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांची काँग्रेसवरती टीका। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला योग्य उमेदवार उभे करता आले नसल्याची टीका। वाटते महाराष्ट्रातच नाही, देशातली काँग्रेसची तब्येत बिघडलेली आहे। तुम्ही सांगा का आज राज्यामध्ये
6 विधान परिषदच्या जागा अविरोध होतं. मी बोलायला नाही पाहिजे असं, पण त्या अविरोध होतं म्हणजे काँग्रेस कुठं गायब आहे? एवढा मोठा पक्ष साधा एक आमदार उभा करू शकत नाही. भाजपच्या झाडावरती बसल्यात म्हणून वनमंत्री गणेश नाईक यांचे माकड चाळे सुरू आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांची गणेश नाईक यांच्यावरती जहरी टीका. दुसऱ्याची उंची कमी न करण्याचा सल्ला. गणेश नाईक हे माकडासारखं वागणं बंद करा, मनुष्यासारखं वागा. दुसऱ्याचा अपमान करून आपला मान होत नाही हे माकडचाळे करणारे एकनाथ शिंदेचा का अपमान करतील? हे फक्त भाजपच्या झाडावर बसलेत आणि भाजप नेतृत्वाने यांना समज द्यावी. नसता आम्हाला सुद्धा तोंड उघडता येतं. गणेश नाईक खूप अवघड जाईल. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी भाजपची सावधपणे खेळी. मतदारांना अज्ञात स्थळी सहलीवरती पाठवलं. कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून नगरसेवक सहलीवर. तुळजापूर, कळंब, नळदुर्ग, उमरगा या नगर परिषदेचे नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्याची माहिती. धाराशिवचे महायुतीचे नगरसेवक अलिबागमध्ये सहलीवर. नगरसेवकांचा भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या गाण्यावरती डान्स. स्विमिंग पूलमध्ये राणा दादा या गाण्यावरती त्यांनी ठेका धरलाय. धाराशिवमधल्या सहलीला गेलेल्या महायुतीच्या नगरसेवकांचा अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरती फेरफटका. कळंब, तुळजापूर, उमरगा नगर परिषदेचे नगरसेवक सहलीसाठी गेलेत. निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये म्हणून सावध भूमिका. बुलडाण्यामधल्या मेहकर या नगर परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे. काँग्रेसचे 9 नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोबत. नगराध्यक्ष किशोर गारोळे यांना काँग्रेसचा पाठिंबा. शिवसेनेला मेहकरमध्ये धक्का. सोलापूर महानगरपालिकेमधील भाजप नगरसेवकांसाठी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी व्हीप जारी. भाजपच्या सर्व 316 नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आला. पक्षाच्या आदेशाचं पालन करण्याच्या सूचना. हिंगोली, परभणीच्या जागेवरती महायुतीचा उमेदवार निवडून येणार. संतोष बांगर यांनी विश्वास व्यक्त केला. नामंदर आणि देशमुख या दोन्ही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार असल्याचाही दावा करण्यात आला आहे. मोठं मताधिक्य शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये तर पहिलीच बिघाडी झाली. त्याच्यामध्ये एक मला वाटते काहीतरी देशमुख उभे आहेत आणि एक नामंदर उभे आहेत. मला तरी असं वाटते की या दोघांचं सुद्धा डिपॉझिट त्या ठिकाणी राहणार नाही ही मला खात्री आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधल्या येवल्यामध्ये महायुतीच्या हालचालींना वेग आलाय. आमदार किशोर दराडे यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेतली. महायुतीचा धर्म पाळणार. बैठकीच्या नंतर समीर भुजबळ यांची भूमिका. चंद्रपूर महानगरपालिकेमधल्या धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांची नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये धाव. चंद्रपूर महानगरपालिकेमधील काँग्रेसचा गटनेता बदलण्याची मागणी. वडेट्टीवार गटाशी संबंधित गटनेते राजेश अडूर यांना बदलण्याची मागणी होतीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगरसेवकांचा क्लास घेणार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नगरसेवकांना मार्गदर्शन केलं जाईल. नगरसेवकांचा उत्तनमधल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण वर्ग. नाशिकच्या मनमाडमध्ये नगर परिषदेच्या 3 रिक्त जागांसाठी 20 जूनला पोटनिवडणूक. मनमाड नगर परिषद 2 तसंच पेठ नगरपंचायतीमधील एका रिक्त पदासाठी 20 जूनला मतदान होणार आहे. राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होत आहे. 22 जून ते 10 जुलै या कालावधीमध्ये हे अधिवेशन मुंबईमध्ये होणार आहे. 14 दिवसांचं हे अधिवेशन राहील. अकोल्याच्या बार्शी टाकळीमध्ये राष्ट्रवादीसह काँग्रेसला मोठा धक्का. नगरपंचायतीमधील 10 नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडलाय. काँग्रेसचे 4, राष्ट्रवादीचे 2 आणि 4 अपक्ष नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. 22 जूनपर्यंत भारतामध्ये टेलिग्रामवरती निर्बंध आहेत. नीट परीक्षेच्या संदर्भात सरकारचा मोठा निर्णय. टेलिग्राम ॲपवरती मेसेज एडिट करण्याचा पर्याय डिलीट. सरकारच्या निर्णयाचं एनटीएनं स्वागत केलंय. प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ महाराष्ट्रामधलं आरटीओ कर्मचारी हे आजपासून बेमुदत संपावर. या संपामुळे राज्यभरातल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधल्या अनेक सेवा या ठप्प होण्याची शक्यता आहे. सोनं चांदीच्या दरांमध्ये आज पुन्हा एकदा घसरण. कालच्या तुलनेमध्ये सोनं प्रतितोळा 400 रुपयांनी स्वस्त झालं. सोनं आज प्रतितोळा 1,50,000 रुपये आहे. चांदीच्या दरांमध्ये प्रतिकिलो 4,000 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा आजचा भाव हा प्रतिकिलो 2,50,000 रुपये आहे.
एसटी बस सेवेच्या भाडेवाढीला एका महिन्याची मुदतवाढ. इंधन वाढीमुळे एसटीच्या भाड्यामध्ये 10% वाढ करण्याचा प्रस्ताव. 15 जुलैच्या नंतर एसटीची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये सीएनजी आणि पीएनजी महागलाय. सीएनजीच्या दरामध्ये किलोमागे 1 रुपयाची तर पीएनजीच्या दरामध्ये 85 पैशांची वाढ झाली आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यात शुल्कामध्ये वाढ. डिझेलच्या निर्यात शुल्कामध्ये प्रति लिटर 50 पैशांची वाढ झाली. डिझेलवरती आता 14 रुपये निर्यात शुल्क आहे. एटीएफवरचं निर्यात शुल्क हे प्रति लिटर 12 रुपये 5 पैसे. पेट्रोलवरचं निर्यात शुल्क मात्र 1 रुपया 5 पैसे. भीमाशंकर देवस्थानाकडून व्हीआयपी दर्शनाच्या व्यवस्थेला पूर्णविराम. व्हीआयपी आणि सर्वसामान्य भाविकांसाठी एकच नियम आहे. देवस्थानचा मोठा निर्णय. दर्शन व्यवस्थेमध्ये समानता आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशानं हा निर्णय लागू. कोल्हापूरच्या नांदणी मठामधील माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा. महिनाभरामध्ये माधुरी हत्तीणीला पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये आणण्यासाठी तयारी सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी वनताराची तज्ज्ञ टीम ही नांदणीमध्ये दाखल झाली. बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. एका व्यक्तीची 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिकच्या तपोवन रोडवरती एका सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडलाय. आडगाव पोलिसांकडून तपास सुरू आहे. 4 ते 5 दिवसांपूर्वी महिलेची हत्या झाल्याचा अंदाज आहे. साताऱ्याच्या कराडमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. तब्बल 29,45,00,000ची सौंदर्य प्रसाधनं जप्त करण्यात आली. पुढच्या 2 दिवस ही कारवाई सुरू राहील. सांगलीमधल्या कुपवाड औद्योगिक परिसरामधल्या काननवाडी रोडवरती पटेल हळद मिलला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. शाळेची घंटा वाजली पण वर्ग बंद. बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या आष्टा हरिनारायण गावामध्ये शिक्षकांच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा एल्गार. शिक्षक द्या. पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आलं. वर्षभरापासून 3 विषयांचे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे. बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या आहेर वाहेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये तोडफोड करून विद्यार्थ्यांचे परीक्षेचे पेपर फाडले. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार. यूपीएससीच्या 24 मे रोजीच्या प्रिलियमचा निकाल जाहीर. 13,300 उमेदवार झाले मुलाखतीसाठी पात्र. 933 पदांसाठी दिली होती 8.25 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा. IAS, IFS आणि IPS या पदांसाठी ही परीक्षा झाली आहे. सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 20 जूनपासून पुन्हा एकदा सुरू होतीये. अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी ही घोषणा केली. अमोल कोल्हे यांची मालिकेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका. साताऱ्याच्या कराडमध्ये कोळे परिसरामध्ये दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद. वन विभागाच्या मोहिमेला यश आलंय. महिनाभराच्या शोध मोहिमेच्या नंतर हा बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यामधल्या डोबवाडीमध्ये 15 पिल्लांसह 8 फूट लांबीच्या मगरीला वनविभागाने रेस्क्यू केलंय. 16 मगरींना नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलं. पंतप्रधान मोदींना स्लोवाकियाचा सर्वोच्च सन्मान प्रदान. स्लोवाकियाच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींचा सन्मान केलाय. ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉसनं त्यांना सन्मानित करण्यात आलं. तर हा सन्मान भारताच्या जनतेला समर्पित असल्याचं पंतप्रधान मोदींनी मत व्यक्त केलं. सायबेरियामध्ये एका प्रशिक्षण उड्डाणाच्या दरम्यान रशियाचं स्ट्रॅटेजिक बॉम्बर विमान कोसळलं. सुदैवाने विमानामधले 4ही कर्मचारी सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत आणि या सुपरसॉनिक बॉम्बरचा वापर रशियानं सिरिया आणि युक्रेनमधल्या लढाऊ कारवायांच्या दरम्यान केला आहे.